नमस्कार, मी विकास यमराज सोमेश्वर। मागील 4 वर्ष आणि 9 महिने म्हणजे जवळपास 1730-1735 दिवस झाले आज आमच्या ऑफिसच्या बाहेर रघुवंशी रामरोटी या नावाखाली लॉकडाऊनपासून आम्ही जेवणचा कार्यक्रम सुरू केला होता। लॉकडाऊन 22 मार्च 2020 रोजी लागलेला, त्यानंतर 26 मार्च 2020 पासून ते आजपर्यंत अखंडपणे आमच्या ऑफिसच्या बाहेर जेवणाची गर्दी असते। पूर्वी जेवणासाठी आमच्या इथं लॉकडाऊनला 2700 ते 2800 लोकांना आम्ही जेवण देत होतो, पण हळूहळू आता सध्या माझ्या ऑफिसच्या बाहेर 100 ते 125 लोक नेहमी इथं जेवतात। आणि जेवण म्हणजे फक्त जेवणसारखं नाही आहे, तर डाळ, भात, भाजी, चपाती, एक मिष्टान, प्रत्येक दिवशी वेगवेगळा मेनू असतो। म्हणजे साथीच्या दिवशी एकच जेवण नसतो, प्रत्येक दिवशी आम्ही लोकांना वेगवेगळे मेनू मार्फत यांना जेवण देतो। फक्त डाळ देणं म्हणजे डाळ नाही, आज तुम्ही बघा मुगाची भाजी आज इथं बनवलेली आहे। म्हणजे लोकांना स्वास्थ्यासाठी पण आम्ही आम्ही त्याची काळजी घेतो की आज आपल्याला कुठलं यांना जेवण द्यायचं आहे। आणि जोपर्यंत हे लोक इथं येण्याचं थांबत नाही तोपर्यंत रघुवंशी रामरोटी तर्फे आमचे सोमेश्वर परिवारतर्फे इथं या लोकांना असं जेवण सुरू आहे। मी राहुल हेमराज सोमेश्वर, युवा सेना शहराधिकारी शिवसेना सिद्धेगड। आज कमीत कमी 4.5 वर्षाचे वरती निघून गेले, तरी पण आज मोफत जेवण रघुवंशी रामरोटी न्यू कॉलनी येथे अजूनपर्यंत चालू आहे। 1ही रुपये न घेता मोफत जेवण चालू आहे आणि चालू राहणार आहे। जोपर्यंत लोक इथं येण्यास थांबत नाही तोपर्यंत हा जेवण अखंडपणे चालू राहणार। लॉकडाऊन पासून जेवण कसं आहे?